पण गोष्ट खरी आहे की दिवसभर सोनियाचा आहेच. मला गणेश पाटलांचे या ठिकाणी आभार तर मानावेच लागतील. ते शेतकरी कामगार पक्षामध्ये आले म्हणून मी त्यांचे आभार तर मानेलच, पण ते एकच काही कारण नाही. जुने आपल्या घरामध्ये ते पुन्हा एकदा आले म्हणून तर मी त्यांचे आभार मानेलच, पण तेही काय एकमेव कारण नाही. पण आज रायगड जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या राजकारणामध्ये शेतकरी कामगार पक्ष आज अडचणीत असताना आज जुना सहकारी पुन्हा एकदा आपलं घर वापरला या ठिकाणी त्यांचे आभार मानतो. चांगली परिस्थिती असताना येणारे अनेक असतात. घरामध्ये लग्न असताना कसं काय चाललंय, काय चाललंय, हळदीचं बटन शिजलं का नाही, अनेक जण येतात. परंतु अडचणीच्या काळामध्ये मात्र येणारा माणूस हा खऱ्या सच्चा दिलाचा असतो. आणि शेतकरी कामगार पक्षाला आज तुम्ही जी काही ताकद दिली, तुम्ही किती नगरसेवकांना आणणार त्याची काही चर्चा करता इथे काय फारशी काही करण्याचा अर्थ नाही. परंतु तुमच्या भविष्यामधल्या प्रत्येक कृतीला या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता मी मुद्दाम पेन म्हणून या ठिकाणी आणि जागाला पेंट करताना या ठिकाणी होऊन जाईल. तिथून मी एक घिराचा इथून सल्ला देणार आहे की ज्या पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा लाल झेंडा या ठिकाणी डौलानं फडकला, झेंड्याचा लाल रंग काय असतो हे उभ्या महाराष्ट्राच्या हिताकरता 5 हुतात्म्यांनी आपल्या रक्ताने जो लाल झेंडा या ठिकाणी रंगवला, त्या पनवेल मधून आम्ही पेंटर सुद्धा नवी ऊर्जा घेऊन या ठिकाणी जाणार आहोत. आणि त्यांना सांगणार आहोत की मुंबईच्या दाराशी असलेला पनवेल अजून कोणाला मागत नाही, अजून तो या ठिकाणी झुकायला मागत नाही. पेडला सांगणार आहे, अलिबागला सांगणार आहे, पालीला सांगणार आहे की आपल्याला अजून लढावं लागणार आहे. कारण जिथपर्यंत आपण जिंकत नाही तिथपर्यंत लढाई काही संपत नाही. आणि म्हणून मी निश्चितपणानं तुमचे आभार मानेन की अडचणीच्या वेळी तुम्ही पुन्हा एकदा आपल्या या ठिकाणी घरात आलात. आणि तुम्हाला हे सुद्धा सांगेन की गेली 15 वर्ष तुम्ही या ठिकाणी नव्हतात, बराचसा बॅकलॉग आता बाकी आहे. तुम्हाला खूप काम करावं लागणार आहे. आणि पुढल्या निवडणुकीच्या नंतर पुन्हा एकदा तुम्ही आम्हाला संधी द्या. या ठिकाणी तुम्ही आम्हाला पुन्हा एकदा भेटू. या ठिकाणी विरोधी पक्ष नेते आम्हाला या ठिकाणी बोलवा. आणि खांदा कॉलनीवरती अगोदरचे आत्ताचे असलेले आपले सर्व सहकारी आणि नवीन आलेले सर्व सहकारी यांच्या माध्यमातून खांदा कॉलनीवरती आपला फडकलेला पुन्हा एकदा लाभ व्हावा. आम्हाला सर्व भोटाने या ठिकाणी दाखवा. कारण कसं आहे की पक्षावरती पक्ष असेल, धंदा असेल, संसार असेल, आणि अडचणीचे दिवस हे येतातच. प्रभू रामचंद्रांसारखा पुरुषोत्तम त्याला सुद्धा वनवासाला जावं लागलं. त्याला सुद्धा 14 वर्ष या ठिकाणी वनवास त्या ठिकाणी स्वीकारावा लागला. त्याला सुद्धा जंगलामध्ये जाऊन कुठेतरी काट्याकुट्यांच्या झोपडीमध्ये या ठिकाणी राहावं लागलं. सीताबाई तिथं राजाची पोरगी, राजपुत्राची बायको आणि दशरथासारख्या राजाची सून, मोठी सून, तिला सुद्धा वनवासामध्ये या ठिकाणी राहावं लागलं. ज्या पांडवांच्या पराक्रमानं अवघा या ठिकाणी भारत हल्ला, त्या पांडवांना सुद्धा त्या ठिकाणी वंकल नेसून त्यांना सुद्धा महाराज आपल्या वनवासामध्ये या ठिकाणी जावं लागलं. आज थोडासा अडचणीचा काळ, आज थोडासा वनवासाचा काळ कदाचित आपल्या पक्षावर आला असेल, पण पक्षाची जी मूळ भूमिका, जी भूमिका स्वीकारून पक्षाची स्थापना झाली, ज्या पक्षाने या ठिकाणी दत्तूशेठ पाटलांचं नेतृत्व दिलं, ज्या पक्षाने दिबा पाटलांचं नेतृत्व दिलं, ज्या पक्षाने दत्ता पाटील असतील, प्रभाकर पाटील असतील, मोहन पाटील असतील यांच्यासारखी मंडळी या ठिकाणी सर्वसामान्यांचं हित बघणारी या ठिकाणी दिली, तो पक्ष काही एवढा सहजासहजी कुणाच्या इच्छेमुळे काही या ठिकाणी संपणार नाही. आणि म्हणून आलेले हे वाईट दिवस या ठिकाणी जमाना आपण या ठिकाणी काढले पाहिजेत. अशी अनेक मंडळी, अनेक सहकारी आपल्यामध्ये निश्चितपणानं या ठिकाणी येतील. आणि तुम्हाला सर्व मंडळींना मी निश्चितपणानं सांगेन की आज पनवेलमध्ये जो स्थानिक माणूस जो दिसतोय, तेवढा स्थानिक माणूस ठाण्यात नाही दिसत, तेवढा स्थानिक माणूस अजून इतर कुठल्या ठिकाणी दिसत नाही.
पुण्यामध्ये जर आज तुम्ही गेलात, पुण्यामध्ये ज्यावेळी मी कॉलेजला जेव्हा होतो तेव्हा क्वचित एखादा माणूस हिंदी बोलणारा दिसायचा, क्वचित. पुण्यामध्ये पण हिंदी बोलण्याचं काही काम काही म्हणजे प्रयत्न काही कोण करत नव्हता. पण आज जर तुम्ही पुण्यामध्ये जर गेलात तर पुण्यामध्ये आज कुठेतरी आपला स्थानिक माणूस त्या ठिकाणी दबलेला वाटतो. स्थानिक आणि दुसऱ्या प्रांतातला असा भेद करायला शेतकरी कामगार पक्षाने आपल्याला शिकवलेलं नाही. पण तरी सुद्धा या ठिकाणचा असलेला भूमिपुत्र, हा भूमिपुत्र आज का ताटपणे लागतोय, हा का ताट वेगवेगळ्या गाड्यांच्या अजून फिरतोय, इथल्या असलेल्या धंद्यांवरती, व्यावसायिक बाबींवरती, इथल्या असणाऱ्या आर्थिक वाटचालीवरती भूमिपुत्राचा दबदबा का? कारण या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षानं 70 ते 80 सालामध्ये जी लढाई दिली त्याचं कारण या ठिकाणी याच्यामध्ये आहे. नाहीतर विकसित भूखंडांपैकी 12% आम्हाला द्या ही भूमिका ज्यावेळी पहिल्यांदा आपल्या पुढाऱ्यांनी मांडली त्यावेळी लोक म्हणतात हे काय असं काही होतं का? जमिनी आम्ही विकत घ्यायच्या आणि परत तुम्हाला द्यायच्या, असं कधीही आतापर्यंत घडलं नव्हतं. ते शेतकरी कामगार पक्षानं या ठिकाणी करून दाखवलं. आणि म्हणून कुणाची इच्छा असो वा नसो शेतकरी कामगार पक्षाला जगावं लागेल. जिथपर्यंत रावण आहे तिथपर्यंत रामाला जन्म घ्यावा लागेल. जिथपर्यंत पाकिस्तान आहे तिथपर्यंत भारताच्या सैनिकाला सीमेवरती धडापाला या ठिकाणी द्यावा लागेल. जिथपर्यंत अन्याय बेकारी ही धुमाकूळ घालते तिथपर्यंत शेतकरी कामगार पक्षाला या ठिकाणी जगावं लागेल. आणि ती जगण्याची भूमिका आज तुमच्या येण्याचा या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी बुलंद झाली आहे. तुमचे पुन्हा एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि कौटुंबिक मला इथे काय दिसलं की भाऊनी किमान 10 जणांची इथे नावं घेतली आणि भाऊ जसजशी नावं घेत होते जसजसे एखाद्या कुणाला सांगत होते तो तसा तो खरा आहे असं सुद्धा प्रतिबिंब या कार्यकर्ते मंडळीतून या ठिकाणी दिसत होते. हे कौटुंबिक वातावरण आहे. आणि या खांदेश्वरच्या असलेल्या या भागामधल्या जे कौटुंबिक वातावरण आहे, ज्या पद्धतीनं तुम्ही या परिस्थितीमध्ये इथे सोपं नाहीये. लाल बावटा शेतकरी कामगार पक्ष टिकवणं हे सोपं नाही. थोडीशी शहरीकरणाची झुळूक आमच्याकडे काय आली तर आम्हाला ती ताकद धडका देऊन त्या ठिकाणी गेली. पण अशा परिस्थितीत गेल्या 20 वर्षापासून तुम्ही सर्व मंडळी ज्या ताकदीनं या ठिकाणी उभे राहत त्या ताकदीला आज मोठी ताकद या ठिकाणी येऊन मिळाली. तुमचं पुन्हा एका पक्षामध्ये मी या ठिकाणी स्वागत करतो आणि भविष्याच्या काळाच्या वाटचालीला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार. आम्ही 5 वर्ष सोबत काम केलं. ठीक आहे, त्या वेळेनुसार त्यांना का सोबत राहावं लागलं, पक्ष बदलावं लागलं, त्या वेळेनुसार बोलतात. परंतु त्यांनी कधी आपल्या पक्षाबद्दल वाईट बोलले नाही. काय पैसे झाले ते काही बोलतात पक्षाकडून, तुम्ही जा बिंदाचा, आमचा काहीही नाही, कोण कोणाला अडवत नाही. पण ज्या जीवावर तुम्ही नगरसेवक होता, तुम्ही पद भोगली, तुम्ही त्याची जाणीव ठेवा त्या पक्षाची. आम्हाला बाकी काय बोलायचं नाही. हा काय लोकशाही आहे, कोणी उद्या मारतो चालतो. पण त्या उद्या मारत असताना चांगल्या किती मोडतात, कोणाला कुठे जावं लागतो, काय त्रास करावा लागतो, ज्याचं त्यांनी सांगतो. शेवटी काय बोलायचं काय ठेवायचं आता चांगल्या नाही. पण आजच्या कार्यक्रमाला जयंतबाई येणार होते, पण राज्याचा बजेटचा विषय असल्यामुळे अतिशय महत्वाचा ते येऊ शकत नाही. पण पुढच्या वेळी निश्चित गणेश पाटील त्याला घेऊन येऊ आम्ही. त्याप्रमाणे आपले आमदार माझे आमदार विवेक पाटील सुद्धा काही कामांनी कोविड मध्ये आहे, ते चांगलं आहे. पण हे जरी कोणी नसते तरी आम्ही तुझ्या सोबत आहोत. ते पुढे त्याचा आशीर्वाद आहे आणि तुझ्यासोबत कायम आहोत. कुठल्याही प्रकारची आता आमची जी खानापाणीला तसा जीवदान निघाला आहे, नाही तर आमच्या सर्व मंडळ लागले होते. पण तुझ्या मुलं निश्चित चांगल्या, आमच्या भगिनी अतिशय चांगल्या कार्य करतात. त्यांना काही तोड नाही. आपण कधी हात मारतो तेवढ्या ते तिथं सर्व हजर असतात. हा फार महत्वाचा आहे. त्याच्याकरता आपण ऑफिस तिथं तयार केलेलं आहे. जसं जसं कार्यकर्ते येतील तसं त्या आपण बाजूमध्ये आता आपल्या कल्पनेमध्ये चांगला ऑफिस जिथं कार्यकर्ते तयार व्हायला. खरोखर लोकांना नरेश पाटील साहेब तुम्हाला एक सांगतो, तुम्ही आवाज उठवलाय बाई मोहन पाटलांनी, दत्ता पाटलांनी, दत्तू शेट्टी बाबा, आज आम्हाला जे दिवस दिसतात ते सर्व ते शेका पक्ष मुलं त्यानंतर
गणपतराव देशमुख होते, आणि कित्येक नेते म्हणतात. नाही तर आज सुद्धा आम्ही कुठल्या तरी घाटावर असतो, ही 95 गावं, याची जाणीव ठेवायला पाहिजे लोकांनी. आणि शेतकरी कामगार पक्षाने काय दिलं हे जे बोलतात, त्यांनी कमीत कमी 2 वेळ जेवता, आज तुम्ही एसी मध्ये झोपता, याची जाणीव. शेतकरी कामगार पक्ष कोणाकडून काय पैसे घेत नाही, कोणाला कामाला लावायचे पैसे घेतले नाही. मेहनत करतात, 2 पैसे कमवतात, लोकांकरता खर्च करतात. अशी एक शेतकरी कामगार पक्षाची परंपरा. योगायोगात काही गोष्टी घडत असतात, त्याला काय कोणाचा इलाज नसतो. परंतु काम करत असताना शेतकरी कामगार पक्षासाठी दुसरी सुवर्ण संधी इतर पक्षात नाही. तुम्हाला चांगले उचलले जातात. पक्षामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला चांगल्या पद्धतीने इथं किंमत दिली जाते. कोणाचा इथं हेवेदावे चालत नाही. आमच्या महिला सुद्धा इतक्या चांगल्याला काम करतात. काही कुठं चालतो, किरकोळ असतो सर्व. चूल आली, ती भांडी आली, भांडी पुरी, पण ती तेवढी वाचत नाही. आमची जागेवर थांबतात, एवढंच निश्चित आहे. पण हे निवेदन चांगलं चाललाय. गणेश पाटील, तुला कुठल्या प्रकारची इथं पार्टीच्या आमच्याकडून जी, तुला काय आर्थिकचा मी काय बोलणार नाही, पण तुझा स्वतःचा नावामुळं आम्हाला इथं बल मिळणार हे लक्षात ठेव. पण त्यांना असं वाटतो का आम्हाला कोणतरी नेता असावा. शिवाजी तोबी आहेत बिचारा, पण गाववाला नेत्याला जास्त ये. आता गाववाले कोण तुला दमला दिलं तर आम्ही तुझ्या सोबत आहोत. आता घाटावर बोल, घाटावरती आता 40 वर्ष झाली इथं. काय घाटावरचा बोलायचा संबंध? 40 वर्ष झाले, त्यांनी तुला गाठू दे बाबू, बरोबर ना? 40 वर्ष 30 वर्ष झाले, त्या घाटी बोलून कसं चालेल? ती आपला इथले नागरिक झाले, त्याचा आधार कार्ड इथला, सर्व गोष्टी आहेत. त्या सर्व गोष्टींचा विचार करता आपण पुनश्च एकदा त्याचप्रमाणे काम करू. भविष्यात आपली महानगरपालिका निवडणूक लागतो, त्यावेळी काय करायचं काय नाही नेते मंडळी बसून ठरवती. तू नाही तर तुझी बायको नाही तर तुझा मित्र कोणाला उभा, तिथं काय येतो, आरक्षण काय करतो, तो विषय आहे. मग बॅगवाला व्हायचा का बॉस व्हायचा, अच्छा आपण एक पसंत करू आणि चांगल्या पद्धतीने निवडणूक लढवण्याचा आपण प्रयत्न करू. गणेश पाटील मुलं तिथे आमच्या संख्याला सुद्धा वाढण्याचा आम्ही सुद्धा काय कोणच येत नाही. खरोखर जाणीव आली आहे शेतकरी कामगार पक्षाच्या. या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे. गणेश पाटील आपल्या सर्व सहकाऱ्यांना आज शेतकरी कामगार पक्षात दाखल होत आहेत. मी त्यांचं शेतकरी कामगार पक्ष कल्याणच्या वतीनं अभिनंदन करतोय. मी हे अभिनंदन करत असताना आज गेली 20 वर्ष त्यांचं खंडा कॉलनीमध्ये अधिराज्य आहे. गेल्या 2-3 निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचं काम खंडा कॉलनीमध्ये मी स्वतः पाहतोय. परंतु हे करत असताना अतिशय नम्र स्वभावाचे कार्यकर्ते, आज भाजपची सत्ता महापालिकेत असून सुद्धा त्यांना शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश करावा लागते. त्या चाचाला कंटाळून त्या या ठिकाणी प्रवेश करते होता आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो की गेली 20 वर्ष आपण जे खंडा कॉलनीमध्ये सीमित राहिलेला आहात, तर ते कार्यक्षेत्र तुम्ही आपलं वाढवून आज या तालुक्याच्या मध्ये आपल्याला निश्चित मानपान दिला जाईल. तुम्ही वाढवलं पाहिजे. कारण 20 वर्षाच्या कालखंडामध्ये BJP मध्ये गेली 15 वर्षे तुम्ही काम करताय आणि 5 वर्षाचा भाऊंचा कार्यकाल म्हटला तर सगळ्या महाराष्ट्राने भाऊंच्या कारकिर्दीची तोंडवळ आधी ठेवलेलं आहे. असावा तर भाऊंचं नाव या पनवेल नगरीमध्ये घेतलं जात आहे, ते त्यांचं तुम्ही साक्षीदार आहात. ह्या परिस्थितीमध्ये माझ्या खानापालीचा महिला राब त्या ठिकाणी आहे, त्यांच्याशी प्रीतम मंत्री आणि माझ्या कार्यकर्त्यांशी जाऊन चर्चा केलेली आहे. तुम्हाला सर्वाधिकार त्या ठिकाणी दिले जातील. चांगलं काम तुम्ही हातात घ्या
आणि आमच्या सर्व महिला मंडळाला सोबत घेऊन शेतकरी कामगार पक्षाची ताकद जास्तीत जास्त या खांडापल्ली आणि परिसरामध्ये कसं वाढेल अशा प्रकारचं काम तुमच्यावर आम्ही सोपवायला मागतोय. आज तुम्ही ज्या उद्देशाने या ठिकाणी आलात तो उद्देश निश्चित आम्ही सार्थ करू. कुठल्याही प्रकारचे अडचण शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडनं तुम्हाला येणार नाही याची ग्वाही आपल्याला देतोय आणि तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. आणि तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचं शेतकरी कामगार पक्षाचं स्वागत करतोय. अतिशय दादाने या ठिकाणी वेळ काढला. आज कोविड मुलं आयुष्याच्या कार्यक्रमाला गणेशराव येऊ शकले नाहीत आणि साहेब अचानक त्यांना नाशिकला जावं लागलं, त्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही. तरी पण 2 दिवसात ते साहेबांचा कोविडचा कार्यकाळ संपल्यानंतर निश्चित आपल्याला या कार्यालयात बोलून पुन्हा एकदा आपल्याला आयुष्याच्या स्वागत करण्यात येईल. पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि मोठ्या संख्येने या तातडीच्या बैठकीला या ठिकाणी आला. आपलं सर्वांचं स्वागत करतो. जय हिंद. गणेश पाटलांनी श्री गणेशा यामुळे मला वाटतं खरोखर अतिशय माझ्या वडिलांसोबत काम करणारी व्यक्ती आज मुलासोबत काम करायला तयार झालेली आहे. म्हणजे कुठेतरी कौटुंबिक वातावरण आपल्या पक्षात आहे हे गणेश पाटील सर तुमच्यामुळे दिसलेलं आहे. हे सुद्धा मला इथे सांगायला अभिमानाची गोष्ट वाटते. आणि धैर्यशील दादा तर आमचे नेहमी प्रेरणास्थान राहिलेलेच आहेत, कारण आम्ही युवक संघटनेचे काम करत असताना पासून त्यांच्याशी एकनिष्ठ त्यांनी काम करत आलेलो आहोत. म्हणजे ते आमदार नसताना पक्षाची पुरा चांगल्या पद्धतीने मोहनबाईंच्या सोबत सांभाळायचे त्यावेळेपासून आम्ही बघतोय. आणि आज खरोखर तुम्ही इथे आलात, आम्हाला नवचैतन्य नक्कीच आहे आणि पुढे राहणार आहे. आणि या कार्यक्रमाप्रसंगी आज सगळ्यांनीच सगळे मत मांडलेले आहेत, परंतु मी थोडं वेगळं बोलणार आहे की कसं आहे की शहरात काम करत असताना आपण नेहमी बघतो की आमदारकीचं इलेक्शन असलं की नेहमी पनवेलमधून मार बसतो, गावामधून लीड मध्ये येतो आणि थोड्या मतांसाठी आपण पनवेलमधून जातो. आम्ही लोकांना पण सांगून दमतो की एकदा आम्हाला आमच्यावर विश्वास ठेवा 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 सारखं सांगत असतो. पण शेवटी कसं आहे, एखादी चूक होते, नेहमी पक्ष बदलतात, त्यांना नवीन संधी दिली जाते. आम्ही एकाच पक्षात राहणारे, एकाच पक्षात, त्याच्यामुळे आम्हाला काही ती संधी 2000 ते 2005 नंतर काही आपल्याला ती संधी मिळाली नाही. परंतु गणेश पाटील साहेब आज मी सगळ्यांसमोर सांगतो, नक्कीच आज पडत्या काळात पक्षाच्या तुम्ही आमच्या सोबत आलेला आहात. नक्कीच याचा श्री गणेश झाल्याशिवाय राहणार नाही. येत्या 1-1.5 वर्षातच समोरच पिक्चर येणार आहे. आणि मला वाटतं असे बरेच आता आमच्या संपर्कात आहेत, मी काय आज बोलू इच्छित नाहीये, परंतु हे कुठल्याही तरी स्वार्थापोटी नाही की त्यांना काहीतरी जेवण साहेब किंवा कोणी काम देणार आहे किंवा आता काही असं आहे किंवा काहीतरी इलेक्शनला खर्च करणार आहे, अजिबात नाही. इव्हन तुम्हाला सांगतो, आता कालच्या दिवसापर्यंत त्यांनी जे बॅनर लावले ते बॅनर सुद्धा सांगून आमची जी 2 दिवसापूर्वी मीटिंग झाली, बॅनरही त्यांनी नाही, त्यांनीच फायनल करून तिथे जे काही त्या बॅनरचे पैसे असतील ते दिले. म्हणजे एवढा सच्चा कार्यकर्ता हे सगळ्या तरुण मंडळींनी आज आपण लक्षात ठेवायचे. लक्षात आपले आहेत, परंतु पुढे जाताना आपले काटकसरीचे दिवस जे आहेत याच्यातून कसा आपण प्रवास करतोय, नक्कीच येणारे दिवस आपले आहेत. मगाशी भाऊ म्हणाले की येणारे दिवस नक्की आपले खरोखर आपले दिवस आहेत. फक्त आज पडत्या काळात धैर्यशील दादा जसे बोलले की जरा धीरानं, स्लो पॉइझन कसं असतं, एकदाच कसं आहे लग्नात किंवा वाढदिवसाला सगळे येतात, परंतु दुःखाच्या वेळी जे आपल्याला आधार देतात ते शेतकरी कामगार पक्षाचे सच्चे कार्यकर्ते असतात. ते या नगरमध्ये आपल्याला दिसलेलं. तर मी आज या कार्यक्रमाप्रसंगी मी गणेश पाटील साहेब तुम्हाला एकच सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारची गैरवर्तणूक किंवा गैरवागणूक आमच्याकडून नक्कीच दिली जाणार नाही, एवढं मी नक्की आश्वासनाने तुम्हाला सांगू इच्छितो. कारण नेत्यांप्रमाणेच आम्ही सुद्धा वागायचा प्रयत्न करतो आणि त्यांच्या पावलावर पाऊल तर टाकू शकत नाही, परंतु प्रयत्न नक्की करतो की त्या दिशेने जाण्याचा. त्यामुळे तो प्रश्नच उद्भवत नाही. कधीही उभ्या अडचणीला सगळ्यांची कंप्लेंट आहे की काय प्रीतम मात्र फोन नाही उचलत, जी कंप्लेंट ती सांगतो सगळ्यांसोबत कंप्लेंट असावी, परंतु प्रीतम मात्र कधी गायब होत नाही. तो कुठल्या तरी एका ऑफिसला बसलेला असतो इथे ना तिथे. प्रीतम बाकी राजकारणी कसे असतात, त्याच्यातून काहीतरी टक्केवारी घ्यायची असते, काहीतरी कमवायचं असतं म्हणून रोज पालिकेत असतात किंवा पालखीच्या बाजूला कुठेतरी ऑफिस टाकून बसलेले असतात. मी त्यातला नाही. पहिले पक्षाचं नाव कसं होतं, आता 4 वर्ष झाली
धैर्यशील दादा, मला सांगायला अभिमानाची गोष्ट वाटते, कोणीही आपल्याकडे किंवा आपल्या पक्षाकडे बोट दाखवणार नाही की आता हा सेटिंग बहादूर पक्ष आहे म्हणून. हे मी पक्षाची मान कुठे उंचावतो, मी म्हणजे ह्याच्याने बोलतो की माझ्या मनात असणारं मी बोलतोय की पक्षाची मान ठीक आहे, एक दोन कामं नाही झाली मी म्हणेन, परंतु कुठेही गालबोट लागेल असं मी काम कधी करत नाही. हेच मी पक्षाकडून शिकलो. कारण दिबा पाटील साहेबांमुळे जसं भाऊ म्हणाले, आज दिवस आपण बघतोय दत्तूशेठ पाटील, जनार्दन भगत साहेब आणि मोहनभाई असतील, प्रभाकर पाटील साहेब यांच्यामुळे जे आम्ही शिकलो. कारण शेवटच्या लढ्यात दिबा पाटील साहेबांच्या आम्ही करळ पाट्यावर, मी सुद्धा त्याचा साक्षीदार आहे, ते अक्षरशः व्हेंटिलेटर लावून त्या ठिकाणी अँब्युलन्स मध्ये होते. हे दिवस आम्ही कधी विसरणार नाही. परंतु पनवेलवासियांना जे बाहेरून आज आलेले आहात, खारघर किंवा कळंबोळी, खांदापल्ली, नवीन पनवेल, एक गोष्टच सांगेन की यांना जोपर्यंत शेका पक्षाच्या आपल्या ग्रामपंचायती होत्या महापालिका स्थापन व्हायच्या आधी, कधीच आपण एक ₹9 टॅक्स त्यांना कधीच लावला नव्हता. खारघरवासी म्हणजे बाहेरून आलेले असो किंवा खारघर गावातले कोपरा गावातले असू देत, परंतु आज महापालिकेने काय केलं, नवीन बिलं गेली. या सत्ताधाऱ्यांची हीच वचनं होती की पुढच्या 5 वर्ष निवडून आल्यावर कुठल्याही प्रकारचा नवीन कर लावणार नाही. आता 4 वर्षानंतर इलेक्शन आलं म्हणून पुढे पुढे ढकलतायत, परंतु घेताना टॅक्स साहेब गेल्या 5 वर्षाचा वसूल करणार आहे. म्हणजे साधा 500 ते 700 फुटाचा फ्लॅट असेल तर त्याला 4 वर्षाचे मिळून 32 ते 33 हजार रुपये भरायला येणार आहे. आणि ही गोष्ट आपण आज खांदावाशी इथे आहात, याच्या आधी कधी तुम्हाला टॅक्स लागला का नगरपालिका होती तेव्हा? फक्त सर्व्हिस चार्जच्या रूपाने आपण पैसे भरत होतो. म्हणजे शेका पक्ष काय करायचा तर हे करायचं. आम्ही कुठे मीडियात दिसत नाही, आम्ही इथेच. कारण तुम्ही लोक सकाळी नवी मुंबईला कुठे कामाला जाणार, संध्याकाळी येणार, संध्याकाळी येऊन तुम्ही बातम्या बघणार, एबीपी माझा, न्यूज, हे टीव्ही ते टीव्ही बघणार, त्याच्यात शेका पक्ष कुठे दिसणार नाही. आम्ही ग्राउंड लेवलला काम करणारी माणसं आहोत. पण तो एक सांगेल, आम्ही कामं जी करतो ती लोकांच्या, नागरिकांच्या मनात जाऊन काम करतो, हे मी तुम्हाला नक्की सांगेन. आणि त्या पद्धतीने आम्ही येत्या पुढील काळात नक्कीच काम करणार आहोत. मुद्दामून बोललो की आज श्री गणेश आपण केलाय, त्याचं नक्कीच तुम्ही पुढच्या येत्या दिवसात दिसेलच. असे कार्यक्रम धैर्यशील दादा तुम्हाला थोडा वेळ पनवेलकडे द्यावा लागेल. हे कार्यक्रम आता इथे वाढणार आहेत, त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी धैर्यशील दादा आपण, भाऊ आपण, नारायणशेठ घरत साहेब आपण, चंद्रशेठ घरत साहेब, पिंट्या शेठ, संतोषजी, काशीनाथ पाटील साहेब, विजय काळेजी, नंतर गणेशजी कडू आणि नवीन नगरसेवक आपले शंकर बुवा, प्रभाकर कांबळे साहेब, गोपाळ शेठ, सगळ्यांची नावं, प्रकाशजी मात्रे, सगळेच आपले अजून प्रजापती साहेब, विजय आणि सगळ्या माझ्या बहिणी नगरसेविका आणि आमची लाडकी मम्मी, या सगळ्या आवर्जून इथे उपस्थित राहिले. कारण गणेश पाटील साहेबांनी सांगितलं, ऍक्च्युली त्याच्यासुद्धा आम्ही नाट्यगृह बुक करणार होतो, परंतु आपल्याला याची मर्यादा आहे आणि कोविडचं भान आपल्याला आहे. कारण कोविड मध्ये देखील सगळ्यात जास्त मदतीला धावून जाणारा शेतकरी कामगार पक्षच आहे, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. त्यामुळे आम्ही बातम्या आणि याच्यावर नाही, काम करण्यात अग्रेसर आहोत. हे आम्ही नेत्यांकडून शिकलो. पुढे त्याला नक्कीच आपण जास्त वेळ इथे द्या एवढं सांगतो. आणि आजच्या कार्यक्रमाप्रसंगी पुन्हा एकदा गणेश पाटील साहेब आणि सहकार्यांचे मी मनापासून शेतकरी कामगार पक्षात स्वागत करतो. 2001 साली ज्यावेळी स्वर्गीय दत्तूशेठ पाटील यांच्या आशीर्वादाने मला शेतकरी कामगार पक्षाने नगरसेवकाची संधी दिली आणि भाऊंच्या सोबत मी मोठ्या आनंदात काम करत होतो. परंतु हा माझा आनंद आणि हा माझा उत्साह काही लोकांना भगवला नाही आणि त्यांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली. मी नाईलाजाने काय करणार, कुठे जाणार, माझ्या समोर प्रश्न उपस्थित. मी ठरवलं होतं काँग्रेसमध्ये जायचा. आमचे मामा लक्ष्मणजी पाटील यांच्या घरी नोंदणीला गेलो, परंतु काय विचार केला, सगळे नावडीचेच आपले मामा कंपनी आहे आणि इकडे गेलो तरी 30 वेळ तिकडे जाईल. परंतु मी कृतज्ञता मानणारा एक मी कार्यकर्ता आहे. त्यावेळी शेतकरी कामगार पक्षात असताना मी नाव घेतून होता. लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचे उपकार माझ्यावर होते आणि त्याची कृतज्ञता म्हणून मी त्यांनी जेव्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांच्यासोबत गेलो. त्यांच्यासोबत मी निष्ठेने काम केलं. 2007 इलेक्शन असेल, 2011 असेल, त्याचबरोबर 2009 आमदारकी असेल, 2014 आमदारकी असेल, 2017 नगरसेवकाची निवडणूक असेल, निष्ठेने काम केलं. ज्या पक्षात जाईल त्या पक्षामध्ये निष्ठेने काम करणार आहे आणि अगदी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करतो. मी माझ्या तन मन धन अर्पण करून
टक्के वाढवण्यासाठी जसं 2001 साली बाबूंच्या नेतृत्वाखाली 38 पैकी 27 नगरसेवक निवडून आले होते, त्यावर माझे सहकारी शिवाजी थोरवे आणि राजेश आत्मोडे आणि तिन्ही आणि भाऊ आम्ही चारही भरघोस मताने खांदा कॉलनीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा लाल मोठा दिवसपणे फिरवला होता आणि विजयी केला होता. त्याचप्रमाणे आताच्या या पुढील आयुष्यामध्ये जे जे काम मला करण्यासाठी मिळेल, त्याची संधी मिळेल आणि हे गतोगत शेतकरी कामगार पक्षाचं मी घराघरात दारादारात झोपडीत जाऊन शेतकरी कामगार पक्षाची विचारधारा सुरक्षेने 2005 साली ज्यावेळी मी 4 साली ज्यावेळी मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि मी 2005 साली आम्ही एकत्र काम करतो. विजय काळे आम्ही सर्व शिवाजी थोरवे साहेब आजही करतोय आणि गेली 10 वर्षे शिवाजी थोरवेच्या बरोबर मी जे काही सामाजिक उपक्रम आहेत त्या रेशन कार्ड असे काय एकत्र आम्ही काम करत होतो, दुसऱ्या पक्षात असतो तरी. कारण का सामाजिक काम करण्याची आवड मला पहिल्यापासून आहे. 2005 साली मी प्रियदर्शनी सांस्कृतिक सामाजिक विकास मंडळाची स्थापना केली. या खांदा कॉलनीमध्ये काँग्रेसचा एकही उपक्रम नव्हता. विजय काळे साहेबांना माहिती आहे की त्यांच्या जे अध्यक्ष होते मी खजिनदार होतो नवरात्र उत्सव मंडळाचा आणि तिकडे गेल्यानंतर मी नवरात्र उत्सव सुरू केला, तेजानी उत्सव सुरू केला आणि 2005 पासून तर 2014 पर्यंत 10वी 12वीचा गुणवंत विद्यार्थी खांदा कॉलनीमध्ये हजारो विद्यार्थ्यांचा सत्कार माझ्या मंडळातर्फे केला आणि कुठल्याही नेत्याचा आज मी आवर्जून सांगतो या कार्यक्रमाला 1 रुपयाने घेतला नाही. माझ्या स्वतःच्या फक्त नवरात्रीच्या कार्यक्रमाला काही नेत्यांनी मला मदत केलेली आहे आणि गेली 4 वर्ष आज 1 रुपया नवरात्रीचा सुद्धा घेतला नाही. 2017 साली मी देवी अंबा माता चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. माझे सर्व सहकारी त्या ठिकाणी आहेत. प्रत्येक कार्यक्रम मी त्या ठिकाणी राबवतो. नवरात्रीला भाऊ आले होते, गणेश पुरवाले बालुशेठ आले होते आणि तेव्हापासून मी शिवजयंती सार्वजनिक उत्सव सुरू केला. मला ज्यावेळी मला बीजेपी पक्ष आवडत नाही, म्हणजे बायकोतरी नगरसेवक बीजेपीची असली, मी बामसेटमध्ये काम केलेलं एक तरुण कार्यकर्ता होतो त्यावेळेला आणि फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा मी एक कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे मला हा ब्राह्मणवादी पक्ष मला कधी आवडत नाही. मी कार्य करतो गीतेचा प्रचार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मी एका माझ्या परिवारामध्ये नाव घेत नाही, त्याच्या मार्फत मी पूर्ण भारतामध्ये फिरलेलो आहे. मी धार्मिक काम करतो, परंतु हा ब्राह्मणवादी अंध लोकांना अंधवादी विचार देणारा पक्ष आहे. म्हणजे की मी स्वतः आमच्या नेत्यांना सांगितलं हा पक्ष मला आवडत नाही, तुमच्या प्रेमात टाकलं मी या पक्षामध्ये आलेलो आहे. मी 2011 साली 3 महिने अगोदर सांगितलं मला तिकीट नको, कारण मला माहित आहे काय परिस्थिती तिथे होती. 2011 साली पण माझ्या या पक्षामध्ये ज्यांचा त्रास झाला मला तोच त्रास आता मला परत सुरू झाला होता. म्हणून मी माझ्या जीवाभावाचा पक्ष, माझा खानदानी पक्ष आणि माझे काका 2 गावाचे नगरसेवक 20 वर्ष होते, विठ्ठल काळू म्हात्रे, आणि त्यांचा आदर्श माझ्या या समाजसेवेच्या व्रतामध्ये त्यांचा आदर्श शेतकरी कामगार पक्षाचा. त्याचबरोबर दत्तूशेठ पाटील माझे मामा लागतात, बालुशेठ माझा मामी भाऊ लागतो. परंतु काही लोकांच्या त्रासामुळे मला तिथं जावं लागलं आणि आज तो त्रास मला होणार नाही ना भाऊ, त्याची तुम्ही खबरदारी घेतली पाहिजे. कारण 2 दिवसापूर्वी जे आणखी भरपूर लोक गेले होते आज, त्यांना काही लोकांचे धडपडीचे फोन केले. तुम्ही कसे पक्ष भ्रष्ट करता, बाहेरचे लोक आहेत ती, फक्त काही आपले पेनचे लोक आहेत, उरणचे आहेत, अलिबागची लोक आहेत या ठिकाणी. ते सांगितलं काय होईल तर उद्या गणेश पाटील मी तुमच्या साथीने आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि तुमच्या साथीने आम्ही काम करणार आहोत. शेतकरी कामगार पक्षाचं काम खांदापर्यंत असं नाही, शेतकरी कामगार पक्षाचं काम खांदापर्यंत आजही. कारण विजय काळे सारखे, शिवाजी थोरवे सारखे असे कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत. बरेच आहेत, मी सर्वांची नावं घेत नाही कारण या ठिकाणी नाव घेतलं तर कोणावर येईल. तर असे काम करणारे कार्यकर्ते आजही त्या ठिकाणी आहेत आणि आज असं जीवा भावाची मंडळी मला परत भेटलेली आहे. आणि आज या ठिकाणी प्रवेश करताना मला आनंद होत आहे. तर मला सर्वात आनंद कोणाला झाला असेल तर माझ्या जावयाने झाला आहे. जावयाने मला फोन केला, तुम्ही शेतकरी गावात प्रवेश करता, हा जो मी ड्रेस घातलेला आहे त्यांनी मला आज या ठिकाणी गिफ्ट करून दिलेला आहे. ते म्हणजे माझा तसा संसार सुखी आहे. माझा मुलगा सिव्हिल आता झालं, भाऊकरच कामाला आहे लागलेला. आता माझी मुलगी फार्मसी झाली आणि चांगला जावई मला मिळाला आहे, सुसंस्कृत उच्च विचारसरणीचा इंजिनियर आहे, रिलायन्समध्ये काम करताय आणि संपूर्ण परिवार माझा मोठा परिवार आहे. पण काही गोष्टी या ठिकाणी आला नाही. पुढच्या कार्यक्रमामध्ये मी सर्वांना घेऊन येणार आहे. माझा वाढदिवस मी संकल्प केला होता, माझा शिवसेनेत जाण्याचा विचार होता, परंतु माझे काका मुकुंद म्हात्रे
त्यांनी सांगितलं आणि तू पुढे तिकडे जातो, आपण एकत्र काम करू, ये इकडं कांदा गावच्या पाठीचा मोठा कांदा आहे. आणि मग त्यांनी वेळपडे साहेबांना फोन केला आणि वेळपडे साहेबांना फोन केला, तू माझा कार्यकर्ता आहे. बरोबर जेव्हा साहेब आमदार नव्हते त्यावेळी मी 95 पासून ते आमदार झाले, पण ज्यावेळी सभापती होते त्यावेळी त्यांचा एक सक्रिय कार्यकर्ता पूर्ण रसायन भागामध्ये आम्हाला 40 चोर कोणाचे जे नांदगावचा 2 ग्रुप होता, जगदीश भगत, आता भगवान पहिले आपल्या बाहेर जे वादे ते हे सर्व त्या ठिकाणी माझे सगळे सहकारी होते. आम्ही एकत्र काम केलं साहेबांचं सभापती असताना. आणि साहेब 95 साली जेव्हा निवडून सायकल निशाणी होती, सायकलच होती ना? मी नवीन सायकल घेतली आणि संपूर्ण पनवेल नवीन पनवेलमध्ये सायकलवर आपला लाल बॉटा झेंडा घेऊन नवीन सायकलवर प्रचार केला होता. या आठवणी माझ्या हृदयात आहेत, माझ्या मनामध्ये. आज या ठिकाणी माझं तुम्ही स्वागत मोठ्या आनंदाने केला, उत्साहाने केला. मी काही एवढा मोठा नेता नाही, मी साधा कार्यकर्ता आहे. आणि कार्यकर्त्याचा सन्मान तुम्ही मला दिला, मला जो मान दिला, सन्मान दिला, मी सर्व नेतृत्वाचा मी आभार मानतो, त्यांचे मी कृतज्ञता व्यक्त करतो. आज अनेक समस्या पनवेल महानगर दादा अनेक समस्या या संपूर्ण पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये आहेत. आज गणेश म्हणून सांगितलं, परंतु खांदा कॉलेजमध्ये भरपूर समस्या आहेत. आज 2 दिवस खांदा कॉलेज पाणी नाही. सकाळी बीजेपीचे जे अध्यक्ष आहेत तुम्हाला फोन करतायत, पाटील साहेब काहीतरी पाण्यासाठी करा. अहो नेते तुमचे आहेत, कारण का माझं घर आहे पाण्याच्या टाकीजवळ. आणि सर्व पक्षाचे लोक मला फोन करतात, पाणी किती वाजता येईल? सकाळी पाणी आलं 10 वाजता येईल. 10 वाजता पाणी नाही आलं मग सांगतात 4 वाजता. 10 वाजता पाणी गेलं तर कमी गेलं, मग 4 वाजता पाणी. आणि समस्या खांदा कॉलेजमध्ये आहेत. मी म्हणजे नेते मंडळाला भरपूर निवेदन दिले, पण त्याचा काय उपयोग झाला नाही. आज गणेश करू आणि इतर दादा योग्य प्रकारे काम करत आहेत, महापालिकेचं चांगलं काम करत आहेत. आज खांदा कॉलनीमध्ये महानगर गॅसची रस्त्यांची चालक केलेली आहे. निवेदन दिलं, शिडको सांगते आम्ही काय करणार नाही, महापालिका झाली तर महापालिकेलाच घ्या, आम्हाला पगाराला पैसे नाही, अशा अधिकारी सांगतायत, तर आम्ही काय विकास करणार? अनेक समस्या पाण्याच्या आहेत, आरोग्य केंद्र नाही, खांदा कॉलनीमध्ये समाज मंदिर नाही, जे समाज मंदिर होते ते विकली शिडकोने. आणि अशा समस्या या खांदा कॉलनीमध्ये आहेत. त्या खांदा कॉलनीच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही एकत्र खांदा कॉलनीचा जो युनिट आहे माता भगिनी आमचे सर्व हे सगळे मला भाऊ म्हणतात. मी आता प्रत्येकाचं नाव घेत नाही. आणि संपूर्ण जे खांदा कॉलनीचं युनिट आहे माता भगिनी सर्व आमच्या ताई जे बंधू आम्ही एकत्रित काम करू. आणि माझ्याबरोबर जे आलेले सर्व माझे सहकारी आहेत या सर्व सहकार्याच्या साथीने खांदा कॉलनीच्या बरोबर शहरामध्ये ज्या ज्या समस्येसाठी मी ह्या तुझ्या खांद्याला खांदा लावून काम करेन माझ्या पक्षप्रवेशाची मी ग्वाही देतो, मी तुम्हाला वचन देतो आणि इथे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. सोबत आपल्या जे 2001 आदर्श नगराध्यक्ष म्हणून ज्यावेळी जयमात्रे साहेबांची एक निवडणूक झाली त्यामध्ये निवडून आलेले जयमात्रे साहेब आणि त्यांच्यासोबत त्यांच्याच टीम मध्ये काम करत असलेले आमचे गणेश पाटील साहेब हे मुळात शेतकरी कामगार पक्षाचे शेतकरी कामगार पक्षाचा काही आमच्यातच असलेले आपल्या शेतकरी कामगार पक्षात असलेले त्यांच्याच गावातील त्यांचे सहकारी ज्यांच्या जाचाला कंटाळून त्यावेळी त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आज 15 वर्षाच्या काळानंतर पुन्हा एकदा गणेश पाटील शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करून होत आहे. अतिशय आनंदाची आणि नवचैतन्याची बाब ही खांदा कॉलनीतल्या कार्यकर्त्यांना आहे. त्याचं तिथे जास्त उदाहरण म्हणजे भाऊ मी त्यावेळी सांगितलं की आपण याच्यासाठी निवेदन करू, त्यावेळी माझे सहकारी विजय काळे यांनी सांगितलं की निवेदन बोलू नका, कार्यक्रम हा खांदा कॉलनी युनिटचा आहे आणि आम्ही सक्षम आहोत की आम्ही आमचं जे काय मनोगत आहे, जे काय स्वागत करण्यासाठी आम्ही आमचे खंबीर आहोत अशा प्रकारची भूमिका घेतली. आणि म्हणून आपण निवेदक बाहेरून बोलवलं नाही आणि निवेदक म्हणून स्वतः विजय काळे यांनी जबाबदारी घेतली. त्यांनी आता सांगितलं की 94 सालापासून शेतकरी कामगार पक्षाचं काम ते दिशानिर्माण करतात. मला सांगायचं एवढंच की आज पनवेल महानगरपालिका जी कोणालाही नको होती ती अक्षरशः भाई आमच्यावरती लादली गेलेली आहे. आज त्याचे दुष्परिणाम लोकांना टॅक्सच्या स्वरूपात भोगायला लागतात. सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रेंच्या अध्यक्षतेखाली टॅक्सचा ज्यावेळी विषय आला त्यावेळी त्याला कडाडून विरोध केला गेला
त्या विरोधाची नोंद आज देखील ठरावामध्ये केलेल्या सीडीमध्ये अवेलेबल आहे. 46 विरुद्ध 25 अशाच प्रकारचा ठराव झाला. 46 नगरसेवक म्हणजे भाजपचे सत्ताधारी नगरसेवक हे ठरावाच्या बाजूने आहे. पत्रकार ते आहेत, पत्रकारांसाठी ही खास बाब आहे. कारण 46 नगरसेवक भाजपचे हे टॅक्स लावावा या भूमिकेशी ठाम राहून टॅक्सची प्रणाली, कारण ज्यावेळी विषय पटलावर येतो त्यावेळी विषय पटलावरती आजूबाजूच्या सगळ्या महानगरपालिकांचा जो काही टॅक्स रेशो आहे तो दिला होता आणि त्याच्यामध्ये पनवेलचा टॅक्स हा सर्वात कमी आहे अशा प्रकारची भूमिका प्रशासनाकडून मांडली गेली आणि ती भूमिका ऍक्सेप्ट ही भाजप सत्ताधाऱ्याच्या नगरसेवक जे आहेत त्यांनी ती केली. त्यावेळी आपले जे सगळे 72 महाविकास आघाडीचे नगरसेवक आहेत त्यांनी त्याला प्रीतम म्हात्रेंच्या अध्यक्षतेखाली ठोस विरोध केला. सत्तेच्या जोरावर जी काही त्यांचं संख्याबळ आहे या संख्याबळाच्या जोरावर तो टॅक्सचा विषय हा सत्ताधाऱ्यांनी रेटून दिला. आजही ठरावामध्ये 46 विरुद्ध 25 तटस्थ अशाच प्रकारची भूमिका म्हणजे शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेना या सगळ्यांनी या गोष्टीला हा विरोध केला होता. पण भैया चित्र दाखवताना मात्र महानगरपालिकेत गणेशजी पाटील आपल्याला माहिती आहे की वेगळ्या प्रकारे दाखवलं जाते. चित्र असं दाखवलं जाते की आम्ही टॅक्स 50% आणू, आम्ही टॅक्स 40% आणू. मग ज्यावेळी टॅक्स लावला गेला, ज्यावेळी ठराव अशा प्रकारे मंजूर केला त्यावेळी तुम्ही काय झोपले होते? आज जे काही नतभ्रष्ट शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर बलबुत्यावर निवडून आले आणि आज शेतकरी कामगार पक्ष सोडून त्यांच्या तीही दमत नाही. आम्ही आज या पटलावरला प्रत्येक वेळा आम्ही सांगितलं की आज त्यांना जाहीर आवाहन करतो की त्यांना जर खरंच वाटत असेल तर त्यांनी कारण जे काय सांगितलं होतं भाई की शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी आपली आघाडी आहे. 29 नगरसेवक आपले फॉर्म करून आपले आहेत. त्या 29 नगरसेवक आपले असताना आमची कामं होत नाही. मुळात एकतर विकास कुठे गेलाय तो जसा अख्ख्या देशाला माहिती नाही तसा पनवेलवासियांना तर त्याच्यावर वाईट अवस्था पनवेलवासियांची झालेली आहे. म्हणजे आज पनवेल महानगरपालिका जी चालते ती जुन्या नगर परिषदेच्या टॅक्सवरती आणि नव्याने जी गावं यायला तयार नव्हती ती 29 गावं घेतलेत आणि ती जी गावं 33 कोटी रुपये टॅक्स तिकडून जमा केला जातो. 37 कोटी रुपये टॅक्स हा पनवेल जुनी पूर्वाश्रमीची नगरपालिका यांच्याकडनं जमा केला जातो आणि मगच पनवेल महानगरपालिका आज या सगळ्या गोष्टींवरती चालू आहे. माझं सांगणं आहे त्या नगरसेवकांना, जे नगरसेवक शेतकरी कामगार पक्षात आजही त्यांना राहायचंय, राहावंच लागणार आहे. कारण आपला एक गट तयार आहे. या गटाच्या विरुद्ध जाऊन ते कोणत्याही प्रकारचा निर्णय 100% ते घेऊ शकत नाही याची जाण त्यांना आहे. त्याच प्रकारे त्यांना वागावं लागेल. मला त्यांना प्रश्न फक्त एवढाच विचारायचा आहे की ज्या विरोधात राहून त्यांची कामं होत नव्हती अशी ते आव आणत होते, बोंब मारत होते, तेच ज्यावेळी सत्ताधारी पक्षाचा सभागृह नेते, सन्मान्य सभागृह नेते परेश ठाकूर यांना आयुक्तांच्या दालनाच्या बाहेर बसून एखादा कुठला तरी एसआय आहे, हा एसआय माझा ऐकत नाही अशा प्रकारचं आंदोलन करण्यासाठी बसावं लागतं. मग प्रशासन जर यांनाही कुठे भीक घालत नसेल तर मला नाही वाटत की सत्ताधारी स्वतःची कामं करू शकतात. एक साधा एसआय भाई जर या लोकांना ऐकत नाही तर आयुक्त, उपायुक्त असलेले आमच्याकडे 3 उपायुक्त आहेत, एक आयुक्त आहेत, इतर जे कोण अधिकारी जे बाहेरून आलेले आहेत, जे केडरलेस आहेत, मला नाही वाटत ते त्यांचं ऐकू शकतील. आणि त्याचाच दुष्परिणाम म्हणून एवढ्या मोठ्या सभागृह नेत्याला महापालिकेच्या आयुक्तांच्या दालनाच्या बाहेर खाली बसावं लागलं, धरणं करावं लागलं. सन्मान्य परेश ठाकूर यांना अशा प्रकारची कृती या इथे करून दाखवायला लागली. म्हणजे माझे जे काही सहकारी मित्र आहेत, नगरसेवक नगरसेविका ज्या गेलेल्या आहेत, कारण काहींचं सांगणं एवढंच आहे की बाबांनो शेतकरी कामगार पक्षामध्ये धमक आहे. प्रीतम म्हात्रेंसारखा अगदी क्लिअर कॅरेक्टर, कोणत्याही प्रकारचा 4 वर्षात कुठल्याही प्रकारच्या सेटिंगचा दाग नसलेला असा आमचा विरोधी पक्ष नेता आहे. या विरोधी पक्ष नेत्याच्या माध्यमातून काम करताना जर वचन जर आपण पाहिली तर ती 100% आहे. आज लोकांपर्यंत पोहोचताना वेगळ्या प्रकारचं चित्र पोहोच केलं जात आहे. कारण ज्या प्रकारे वरच्या लेवलला भाजप
या इथे मीडिया मॅनेज करतं. अगदी आमच्याकडची तशीच परिस्थिती आहे. काही गोष्टी आमच्या ज्या भूमिका आहेत त्या तिथे ठामपणाने मांडल्या जात नाही. आज सगळे पत्रकारांना आम्ही विनंती केली, आमच्या विनंतीला मान देऊन सगळे पत्रकार इथे आहेत. मला एकच गोष्ट सांगायचं की आपण ठरावाची कॉपी बघा. प्रीतमजी 2 दिवसात आपली एक पत्रकार परिषद आपण घेणार आहोत. त्याच्या संदर्भात आमची भूमिका आम्ही स्पष्ट करणार आहोत. आज जे काही सांगितलं जातंय, ज्यांनी ठरावाच्या वेळी हात बाजूने केला होता, आज तेच सांगतात 50% कमी करू, 46% कमी करू, 40% कमी करू. माझं म्हणणं एवढंच आहे, जी काही भूमिका असेल ती पुन्हा एकदा प्रीतम म्हात्रेंनी जशी मागणी केलेली आहे की बाबा हा विषय पुन्हा एकदा सभागृहात आपल्या सभेमध्ये, अगदी महासभा नाही झाली तर विशेष सभा लावा आणि फक्त विशेष सभेमध्ये टॅक्स आणि टॅक्स हाच विषय घ्या. ज्या टॅक्सनी आज सगळ्यांच्या कंबरनं मोडलेलं आहे. धडाधड नोटिसा पाठवत आहे, कोणत्याही प्रकारचा विचार केला जात नाहीये आणि लोकांना ऑलरेडी कोविडमध्ये जी लोक आज देशोधडीला लागलेली आहेत त्यांना पुन्हा एकदा या टॅक्सच्या स्वरूपात इथे असलेलं सत्ताधारी ते पुन्हा देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि मला वाटतं की अशा प्रकारची भूमिका घेतल्यानंतर जशी बाई गेल्या वेळी टोल माफ केला होता, तो टोल माफ होत नाही म्हणून भूमिका घेतली आणि पक्षांतर झालं. मला आज थोडंसं तशाच प्रकारचं काहीतरी वाटतंय की बाबा या याच्यामधला पुन्हा एकदा काहीतरी वेगळं होण्याचे चान्सेस, कारण सध्याने शरद पवार मुंबईमध्ये येणार आहे, एक मोठा बॉम्बस्फोट होणार आहे. अशा प्रकारची बातमी सगळीकडे वरती सोशल मीडिया असू दे, व्हॉट्सअप असू दे, फेसबुक असू दे, सातत्याने चालू आहे. माझी विनंती आहे की हा जो टॅक्सचा विषय, या टॅक्सला शेतकरी कामगार पक्षाची आमची भूमिका स्पष्ट आहे. आमचा कायम त्या गोष्टीला विरोध राहिलेला आहे, विरोध आहे आणि विरोध असणार आहे. हे नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम नक्कीच माझे आज जे काही पत्रकार मित्र आलेले आहेत ते करतील, यात मला तीळ मात्र शंका नाही.